अविनाश वाघ, सागर कुलकर्णी, रुपाली जोशी, राहुल आवटे, नीनाद जोशी, त्याचप्रमाणे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अनिरुद्ध पेटकर व त्यांचे सहकारी यांना सुद्धा विनंती आहे. चारुदत्त पाटोळे, मनसेचे पर्वती विधानसभा मतदारसंघातील विभागाध्यक्ष चारुदत्त पाटोळे, त्याचप्रमाणे अखिल ब्राह्मण महासंघ पुण्याचे अनिरुद्ध पेटकर यांना त्यांचा सुद्धा या ठिकाणी प्रवेश केला जाणार आहे. सगळ्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. पुणे जिल्हा महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की आदरणीय साहेब मुख्यमंत्री असताना परशुराम सेना महामंडळाची स्थापना केली गेली होती आणि त्याने प्रभावित होऊन ही सगळी ब्राह्मण समाजाची मंडळी शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ब्राह्मण समाजासाठी आदरणीय साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये परशुराम सेना महामंडळाची स्थापना केली गेली होती आणि त्या कार्याने प्रभावित होऊन ही सगळी विद्वान मंडळी ब्राह्मण समाजातली आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत आहे. यानंतर मुंबईतील दत्ताजी देसाई मराठा स्वयंसेवक संघाचे अनिरुद्ध पेटकर, चारुदत्त पाटोळे, यानंतर मुंबईचे दत्ता देसाई राष्ट्रीय अध्यक्ष मराठा स्वयंसेवक संघ मराठा श्रमिक सेना, सोलापूर जिल्हा किसान काँग्रेसचे संग्राम चव्हाण जिल्हाध्यक्ष, नागेश पवार तालुकाध्यक्ष पंढरपूरचे आणि मोहोळचे तालुकाध्यक्ष किसान काँग्रेसचे अक्षय पवार यांना सुद्धा विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावर येऊन आपला प्रवेश करून द्यावा. संग्राम चव्हाण, नागेश पवार, अक्षय पवार यांना विनंती आहे की कृपया आपण आपला प्रवेश करून द्यायचा आहे. या ठिकाणी किसान काँग्रेस सोलापूर जिल्हा संग्राम चव्हाण, प्राध्यापक संग्राम चव्हाण, नागेश पवार व अक्षय पवार या सगळ्यांचा प्रवेश झालेला आहे. त्याच्यानंतर शबरीमाता संघटना महाराष्ट्र राज्य लतिका गोपाळे, प्रशांत मुसमाळे, दीपक बर्डे व त्यांचे सर्व कार्यकर्ते, संग्राम शिवाजीराव चव्हाण जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस सोलापूर जिल्हा, पंढरपूर तालुक्याचे किसान काँग्रेसचे अध्यक्ष नागेश पवार, पुण्यातील मोहोळचे किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार यांचे सुद्धा आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रवेश झालेला आहे. यानंतर शबरीमाता संघटना या ठिकाणी संग्राम चव्हाण हे आपलं मनोगत दोन शब्दात ज्यांच्या नेतृत्वाखाली 2024ची विधानसभा निवडणूक जिंकली किंवा मी असं म्हणेन ज्यांच्या नेतृत्वाखाली जर आपल्या शिंदे साहेबांच्याकडे नेतृत्व नसलं नसतं निवडणूक जिंकला उमेदवार असते. अशा शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये आम्ही आज सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसमधून प्रवेश करत आहोत. शिंदे साहेबांनी जपलेले हिंदुत्ववाद हा शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेला हिंदुत्ववाद आहे की जो उदारमतवाद आणि जो मानवतावाद जपतो. आदरणीय शिंदे साहेबांनी सामान्य जनतेसाठी राज्याची तिजोरी खाली केली. या एकमेव निर्णयामुळे आम्ही काँग्रेसमधून आज शिवसेनेमध्ये प्रवेश घेत आहोत. यापुढे आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहोत आणि डॉक्टर सुकांत शिंदे साहेबांच्या ज्या नेतृत्वाखाली आम्ही इथून पुढे काम करणार आहोत. शिंदे साहेबांचे मावळे म्हणून आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये काम वाढवणार आहोत. धन्यवाद चव्हाणजी. यानंतर शबरीमाता संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे लतिका गोपाळे, प्रशांत मुसमाळे, दीपक बर्डे व त्यांचे सर्व कार्यकर्ते यांच्या शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंदीगे साहेबांचा, शिवसेनेमध्ये किती गट आहे. विविध जिल्ह्यातले समजा इतर पक्षाचे कार्यकर्ते गट
शिवसेनेमध्ये आज सामील झाले, मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि सुधाकर भालेराव माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या शरद पवार यांचा मी मनापासून या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो. त्यांचे सर्व पदाधिकारी यांचं मनापासून मी स्वागत करतो. त्याचबरोबर कोळी बांधव भगिनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये सामील झाल्यात. वरळी कोळीवाडा त्यांचं देखील मनापासून मी स्वागत करतो. आणि सगळ्यांना सांगतो, कोळीवाड्याचा विकास लवकरच झाल्याशिवाय राहणार नाही आणि शुभेच्छा आपल्याला देतो. बाकी बीड जिल्हा, लातूरचे महापौर, त्याचबरोबर पुणे, बारामती, श्रीरामपूर, देवळाली, उल्हासनगर, सांगली, तासगाव, कोल्हापूर, चंदगड, वरळी प्रल्हाद वर्णीकर आणि त्याचे सर्व सहकारी, पुणे जिल्हा, महाराष्ट्र ब्राह्मण सभा प्रदेशाध्यक्ष मयुरेश आरगडे आणि प्रकाश वाघ, सागर कुलकर्णी सगळे लोक या ठिकाणी सामील झाले. मुंबईमध्ये दत्ताजी देसाई, राष्ट्रीय अध्यक्ष मराठा स्वयंसेवक संघ, त्याचबरोबर मोराडे श्रमिक सेना, सोलापूर जिल्हा किसान काँग्रेस, संग्राम चव्हाण, त्यांचे सर्व सहकारी, शबरी माता संघटना महाराष्ट्र राज्य, लतिका गोपाळे, प्रशांत मुसमाळे, येवल्यातले एनसीपीचे नानासाहेब बुराडे, सर्व विविध कार्यकर्ते, पदाधिकारी यांचं मी मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो. दररोज प्रवेश सुधाकरराव चालू आहे. काल देखील जवळपास ठाण्यामध्ये 34 विविध संघटना, विविध पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी सामील झाले. आणि आता इथून दादरला जायचं आहे. बीएसटीचे अध्यक्ष सुहास सामंत आणि त्यांचे हजारो कार्यकर्ते शिवसेनेमध्ये सामील होत आहेत. आणि म्हणून तुम्ही मगाशी म्हणालात की त्या ठिकाणी शिवसेना बाळासाहेबांचे, दिघे साहेबांचे विचार घेऊन पुढे आपण चालू आहे. आणि जे 2.5 वर्षामध्ये आपण मुख्यमंत्री म्हणून काम केलं ते देखील आपल्या या महाराष्ट्रासमोर आहे. आणि म्हणूनच विकास आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची सांगड घालण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणूनच लाखो लोक या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतोच. विविध समाज, विविध संघटना, विविध पक्षाचे लोक आज सुधाकरराव भालेराव माझ्यासोबत 10 वर्ष आमदार होते आणि त्यांनी मागासवर्गीय समाजासाठी केलेले जे काम आहे ते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. आणि म्हणूनच आज त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला शिवसेना तडा जाऊ देणार नाही. आणि आपल्याला माहित आहे एकनाथ शिंदे एकदा शब्द दिला की शब्दाला जागतो आणि म्हणूनच लोक आज आपल्या पाठीशी येतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय 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 शिवाजी, जय 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 जय. म्हणून तळागाळातला गोरगरीब, सर्वसामान्य, मागासवर्गीय आपला बांधव, लाडक्या बहिणी यांचा उत्कर्ष झाला पाहिजे, विकास झाला पाहिजे, त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे, सुखाचे, समृद्धीचे दिवस आले पाहिजे, हा विश्वास मी घेऊन आलेला. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, मी मुख्यमंत्री असताना देखील कार्यकर्ता म्हणून काम केलंय, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतो, उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. हा आपला शिवसेना पक्ष जो आहे हा कुणा मालक आणि नोकरांचा नाहीये, हा कार्यकर्त्यांचा आहे. आणि जो काम चांगलं करेल त्या कार्यकर्त्याचा सन्मान वाढवणारा हा आपला शिवसेना पक्ष आहे. आणि म्हणूनच आपली सर्वसामान्य माणसाची नाळ जुळलेली आहे. जिथं आपत्ती, जिथं संकट, तिथं शिवसेना धावून जाते. आणि म्हणून सुधाकरराव जे आपल्या सोबत आलेले आहेत त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. एक चांगला कार्यकर्ता आज शिवसेनेसोबत आला, शिवसेनेला मिळालाय. शिवसेना तळागाळामध्ये, मागासवर्गीयांमध्ये
अधिक शिवसेना मजबूत करण्याचं काम सुधाकरजी करतील असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मी एवढंच सांगतो, सुधाकरजी तुमच्या सर्व सहकाऱ्यांच्या पाठीशी शिवसेना आणि हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा राहील याची खात्री आपल्याला देतो. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो. मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय भीम. उभाटाचे काही प्रवेश आहे. लातूरचे डॉक्टर चंदावा तंगेटोल, संतोष बळीराम घाट उभाटा कैलासवासी बळीराम भिकूघाट श्रीनिवास तसेच माजी नगरसेवक माजी अध्यक्ष श्रीनिवास क्षीरसागरचे हे मुंबईतून उभाटामधून शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहेत. त्यांच्या समवेत अनेक गटप्रमुख उपशाखा प्रमुख यांचा सुद्धा या ठिकाणी प्रवेश केला जातोय. संतोष बळीराम घाट, प्रकाश पडवळ काही गटप्रमुख उपशाखा प्रमुख यांच्या समवेत उभाटामधून शिवसेनेत प्रवेश करत आहेत. प्रकाश पडवळ, मनीष विश्वकर्मा, सचिन माधवे, अमित शर्मा, एकनाथ निंबाळकर, संदीप शेटकर, रविकांत दळवी, सुभाष पाटील, निशांत जाधव, अशोक जाधव, विठ्ठल संपाळ, हेमंत शिगवण, अजिंक्य अहिली, प्रणय चव्हाण, माधव बामणे, प्रशांत परब. त्याचप्रमाणे एनसीपी शरद पवार गटातून महाराष्ट्र प्रदेश सचिव नानासाहेब बोराडे, प्रवीण शिंदे, तालुकाध्यक्ष निफाड, प्रीती धर्मराज जाधव, वाहतूक सेल एनसीपी शरद पवार, शोभा हुनवणे, उषा पटेल या सगळ्यांचा सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश केला जातो. सांताक्रूजमधून संतोष बळीराम घाट यांचे वडील शिवसेनेचे नगरसेवक होते. उभाटामधून त्यांचे सुपुत्र संतोष बळीराम घाट, बळीराम भिकूघाट यांचे सुपुत्र माजी नगरसेवक मुंबईचे यांचे सुपुत्र व अनेक प्रमुख तसेच उपशाखा प्रमुखांनी या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. त्याचप्रमाणे एनसीपी शरद पवार गटाचे संतोष बळीराम घाट यांचे वडील हे उभाटामध्ये नगरसेवक होते, त्यांचा या ठिकाणी प्रवेश घेतला जातो. संतोष बळीराम घाट उभाटाचे माजी नगरसेवक बळीराम कैलासवासी बळीराम घाट यांचे सुपुत्र या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते सांताक्रूज कालिना